नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येते। नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये 4 ठिकाणी ईडीचे छापे झालेले आहेत। रेती तस्करी, बनावट रॉयल्टी, मध्य प्रदेशमधील रॉयल्टीच्या माध्यमातून राज्यात वाळू विक्री प्रकरणात ईडीने कारवाई केल्याची माहिती आहे। माजी मंत्री काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याशी संबंधित लोकांवरती ईडीकडून कारवाई केल्याची माहिती समोर येते। मध्य प्रदेशातील रॉयल्टीच्या माध्यमातून नागपुरात रेती विक्री केली जात होती आणि याआधी देखील नागपूर पोलिसांना या प्रकरणात कारवाई केलेली होती। मात्र हे प्रकरण नंतर ईडीकडे सोपवण्यात आलेलं होतं। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात। उदय, नागपूरमध्ये ईडीची मोठी कारवाई म्हणावी लागेल। अमित, अगदी खरा आहे। नागपूरमध्ये जे आहे ते ईडीकडून सुमारे 10 ते 12 जागी जी आहे ती ही कारवाई केलेली आहे। त्यातल्या 5 कारवाई ज्या आहेत त्या नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी ही सगळी कारवाई झालेली आहे हे सगळे रेती तस्करीशी संबंधित लोक आहेत। कारण 2021 मध्ये जे आहे ते रेती तस्करी केली जाते आणि या रेती तस्करीच्या माध्यमातून राज्याचा महसुलाचा कोट्यावधी रुपयाचं नुकसान होतं, अशी तक्रार जी आहे ती नागपूर पोलिसांकडे करण्यात आली होती आणि नागपूर पोलिसांना जे आहे ते या संदर्भात मोठी कारवाई देखील केली होती। त्या कारवाईमध्ये स्पष्ट झालं होतं की मध्य प्रदेशच्या रॉयल्टीच्या भरोश्यावर जे आहे ते राज्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने नागपूर आणि विदर्भातल्या इतर जिल्ह्यामध्ये जे आहे ती ही रेती अवैधपणे विकल्या जाताना त्या रेतीच्या माध्यमातून जे आहे ते मनी लॉन्ड्रिंग केलं जात असल्याचं नागपूर पोलिसांच्या तपासात सिद्ध झालं होतं आणि नागपूर पोलिसांना या संदर्भात कारवाई देखील केली होती। त्यानंतर हे प्रकरण ईडीकडे सोपविण्यात आलं होतं आणि आज सकाळपासून जे आहे ते ईडीने या संदर्भात छापामार कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। प्रामुख्याने ही जी कारवाई होता यामध्ये काही राजकीय लोकांचा देखील समावेश आहे। आपण सध्या ज्या घराच्या बाहेर उभा आहे हे उबाठाचे उत्तम कापसे आहेत, जिल्हाध्यक्ष यांच्या घरी देखील ही कारवाई झालेली आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्याशी संबंधित जे रेती व्यवसायाशी संबंधित होते त्यांच्या घरावर देखील ही कारवाई झाल्याचं आपल्याला इथं नागपूरमध्ये पाहायला मिळतं। सध्या आपण उत्तम कापसे यांच्या घराबाहेर आणि इथं पहाटे 6 वाजेपासून जे आहे ते ईडीचं पथक दाखल झालेलं आपण पाहतोय की घराच्या बाहेर सीआरपीएफचे सशस्त्र जवान देखील इथं तैनात करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे महिला जवानांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। सकाळी 6 वाजेपासून ही कारवाई जी आहे ती सुरू आहे। आता दिवसभर ही किती वेळ कारवाई चालेल आणि या कारवाईमध्ये छापामार कारवाईमध्ये ईडीच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे सापडतात का हे यावर जे आहे ते इथून पुढे ईडीची कारवाई कुठल्या दिशेने जाणार आणि यामध्ये आणखी लोकांचा समावेश म्हणजे आता काही राजनैतिक लोक आहेत आणि काही रेती व्यवसायाशी संबंधित लोक आहेत, मात्र आणखी कोणी लोक यामध्ये सापडतात का किंवा ईडी इथून आपली कारवाई अजून कशा पद्धतीने करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता या कारवाईमुळे जे आहे ते नागपूरच्या राजकीय आणि रेतीशी संबंधित व्यावसायिकांमध्ये जे आहे ती खळबळ माजल्याचं एकूण पाहायला मिळतं। अमित, निश्चित धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।